मित्रांनो, महा-डी-बी-टी अंतर्गत 2 योजनांसाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. त्या योजना 2 कोणत्या आहेत? त्याचबरोबर मित्रांनो, रब्बी हंगामासाठी जे बियाणे विक्री आहे ती सुरू झालेली आहे. परभणी विद्यापीठातर्फे कोणकोणते बियाणे आहेत ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि महा-डी-बी-टी अंतर्गत इतर कोणत्या योजनांसाठी तुम्ही सध्या अर्ज करू शकता, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज श्रीधर, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर महा-डी-बी-टी अंतर्गत वेगवेगळ्या घटकांसाठी नॉर्मली अर्ज चालूच असतात, नेहमीच चालू असतात, परंतु कृषी विभाग सांगतं तेव्हा केल्यास थोडा फायदा पडतो. त्यात मित्रांनो आता बघायचं झालं तर महा-डी-बी-टी अंतर्गत जवळपास तुम्हाला 4 ते 5 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. ते म्हणजे ड्रोन खरेदीसाठी तुम्हाला जवळपास 4 ते 5 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. महा-डी-बी-टीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही कृषी यांत्रिकीकरणमध्ये याच्यामध्ये जाऊन तुम्ही ते अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला SC/ST कॅटेगरीसाठी 5 लाखापर्यंत अनुदान असणार आहे. नॉर्मली जे शेतकरी असणार आहेत त्यांच्यासाठी जवळपास 4 लाख रुपये अनुदान असणार आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर पात्र ठरले, तुमच्या कृषी सहाय्यकावर अर्ज केल्याच्या नंतर कृषी सहाय्यकांमार्फत तुम्ही जर पात्र ठरण्यात आले तर डायरेक्ट डी-बी-टीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला ते जे अनुदान आहे ते वितरित होणार आहे. असं नाही की तुम्हाला अगोदर घ्यावं लागणार, नंतर ते बिल वगैरे द्यावं लागणार वगैरे वगैरे. तर डायरेक्टली तुमचे ते बिल वगैरे याच्याकडून घ्यायचं आहे आणि ते अपलोड वगैरे करून कृषी सहाय्यकामार्फत तुमचं हे पात्रता करून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो, दुसरी योजना म्हणजे जवळपास बघायचं झालं तर मिनी ट्रॅक्टर योजना. जे बचत गटातील महिला असतात किंवा SC/ST कॅटेगरीचे जे लाभार्थी असतात त्यांच्यासाठी ही 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजना सुरू असते, नेहमीच सुरू असते मित्रांनो. तर आता 10 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्हाला नेहमीप्रमाणेच आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, कोणकोणते कागदपत्र देता लागतात वगैरे वगैरे. 90% अनुदान असणार आहे याच्यासाठी. आणि मित्रांनो, तिसरी योजना म्हणजे तार कुंपण योजना. तार कुंपण योजनेसाठी सुद्धा आपण काल परवा एक व्हिडिओ बनवला होता. तार कुंपण योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायला सांगितले आहे. परंतु मित्रांनो, तार कुंपण योजनेसाठी अर्ज करत असताना प्रत्येक गावात किंवा प्रत्येक तालुक्यात किंवा प्रत्येक जिल्ह्यात ही तार कुंपण योजना ही लागू नसते. ते तुमच्या जंगल एरिया वन विभागाच्या अंडरमध्ये जर तुमचं गाव येत असेल तरच ती योजना तुमच्यासाठी लागू असते. त्यानंतर मित्रांनो, बघायचं झालं तर परभणी कृषी विद्यापीठातर्फे आता रब्बी हंगामातील बियाणे, ज्वारी वगैरे म्हणा किंवा हरभरा वगैरे म्हणा, यासाठी आज 17 सप्टेंबरपासून बियाणे विक्री सुरू झालेली आहे. 11 वाजल्यापासून आज हे एका कार्यक्रमादरम्यान बियाणे विक्रीला सुरुवात होणार आहे. तुम्हाला जर रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी वगैरे बियाणे पाहिजे असतील तर करडई म्हणा किंवा इतर काही बियाणे म्हणा तर तुम्हाला पाहिजे असतील तर ते आजपासून विक्रीसाठी सुरू झालेले आहेत. परभणी विद्यापीठामार्फत तुम्हाला देखील लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही आजपासूनच लाभ घेऊ शकता. 11 वाजल्यापासून हे अर्ज सुरू झालेले आहेत आणि तिथे जाऊन तुम्ही चौकशी वगैरे करू शकता. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.